नमस्कार. आज आपण पाहणार आहोत मंगळवारी येणारी चतुर्थी म्हणजेच अंगारकी चतुर्थी. तर काय आहे ही अंगारकी चतुर्थी? सर्वप्रथम अंगारकी चतुर्थी म्हणजे काय, त्यानंतर तिची कथा, हे सर्व आपण आज बघणार आहोत. दर महिन्यात कृष्ण पक्षात जी चतुर्थी येते तिला संकष्टी चतुर्थी म्हणतात. पण जेव्हा ही संकष्टी चतुर्थी मंगळवारी येते तेव्हा तिला अंगारकी चतुर्थी हे विशिष्ट नाव पडते. वर्षातून अशी ही अंगारकी चतुर्थी फक्त 2 किंवा 3 वेळाच येते. माघ कृष्ण चतुर्थीला संकष्टी व अंगारकी असा योग आला तर तो फारच पुण्यदायी समजला जातो. ज्या गणेश भक्तांना संकष्टी चतुर्थीचे व्रत करायचे आहे त्यांनी कुठल्याही अंगारकीपासून ते धरावे आणि संकल्प करून पुढे ते दरमहा चालू ठेवावे. नैवेद्य आणि आरतीनंतर चंद्राची पूजा करावी आणि मग ही अंगारकी चतुर्थीची जी कहाणी आहे ती वाचावी आणि पोथी वाचावी. पूजा विसर्जन न करता तशीच ठेवावी आणि त्या रात्री भोजन न करता फक्त तीर्थ किंवा फलाहार करावा आणि दुसऱ्या दिवशी पंचमीला स्नान करून पूजा विसर्जन करावी. त्यानंतर भोजन करून पारणे करावे. अंगारकी चतुर्थीचं व्रत हे 21 संकष्ट चतुर्थीच्या पुण्याचे फळ देते, म्हणून या अंगारकी चतुर्थीचे महात्म्य विशेष मानलेले आहे. या अंगारकी चतुर्थीचे व्रत करणाऱ्या भक्तांना श्री गणेशाची सतत कृपा राहते. तर आज आपण पाहणार आहोत अशी ही अंगारकी चतुर्थीची माहिती, पूजेचे नियम आणि पूजाविधी आणि कथा. तर दरमहा पौर्णिमेनंतर येणारी कृष्ण पक्षातील चतुर्थी ही संकष्टी आणि तीच मंगळवारी आल्यास तिला अंगारकी म्हणतात. तिचे महत्त्व विशेष आहे. व्रत करणाऱ्या गणेश भक्त स्त्रीपुरुषांनी या दिवशी पहाटे उठून गणेशाच्या भोपाळ्या व स्तोत्रे म्हणावीत. दंतधावन करून तिळावळ्याचा कल्प लावून स्नान करावे. गणेश मूर्तीला साष्टांग नमस्कार करून त्याच्या नावांचे जयघोष करावे. दिवसभर उपवास करावा आणि गणेश मंदिरातही जाऊन यावे. चंद्रोदयाच्या वेळी गणपतीची मूर्ती निष्ठापूर्वक तिची पूजा करून सुचिरभूत होऊन तिची पूजा करावी. तांदळाच्या राशीवर ताम्रकलश ठेवावा. त्यानंतर पूर्ण पात्रात धातूची गणेश मूर्ती ठेवावी. रांगोळी आणि फुलांनी आरास करावी. या व्रताचा हेतू जो आहे तो गणेशाला सांगून सर्वप्रथम संकल्प सोडावा. कुंकू, अक्षता, फुले वाहून गणेशाला आवाहन करावे. दुर्वांनी पाणी शिंपडून मूर्तीला पंचामृत स्नान घालावे. अथर्व शीर्षाचा अभिषेक घालावा आणि त्यानंतर उष्णोदक स्नान घालून सुगंधी द्रव्य लावून शुद्ध स्नान घालून पुन्हा मूर्ती कलशावर ताम्हनात ठेवावी. ही झाली स्थापना कशी करावी याची माहिती. आणि आता त्यानंतर येता सांग षोडशोपचार पूजा करावी आणि त्यानंतर कहाणी वाचण्यास सुरुवात करावी. काय आहे आणि सर्व हे मंगळवार जे आहेत, किती संकष्टी करावी ही चतुर्थी? तर चतुर्थी जी आहे आपल्याला करावायची असल्यास मंगळवारी येणाऱ्या संकष्टीपासून म्हणजे अंगारकीपासून हे व्रत सुरू करावं आणि 4 किंवा 7 किंवा 11, 21 इतक्या चतुर्थ्या पूर्ण केल्यानंतर त्याचे उद्यापन करायचे. उद्यापनाच्या वेळेस आपल्या शक्तीनुसार 4, 7, 11 किंवा 21 अशा पुस्तकाच्या प्रती वाटाव्यात. तर आता बघणार आहोत आपण अंगारकीची कहाणी. तर काय झाले, एकदा ही कहाणी आहे तर ती पुराणात दिलेली कहाणीच आहे. तर ती आहे एका ऋषीमुनींची, अवंती नगरीतली, जिथे एक राहत होते ऋषी. त्यांचं नाव होतं भारद्वाज. ते फार उदार होते. तर ह्या उदार भारद्वाज ऋषींनी आपल्या आश्रमात अनेक जणांना वेदविद्या शिकवली. भारद्वाज मुनींना मूलबाळ नव्हतं, पण मग आश्रमातल्या विद्यार्थ्यांवर ते आपल्या मुलांसारखं प्रेम करायचे. अनाथ अपंग मुलांचे ते संगोपन करीत. दीनदुबळ्या मुलांचा ते सांभाळ करीत. एकदा काय झालं, भारद्वाज मुनी क्षिप्रा नदीवर स्नानासाठी गेले होते. स्नान झालं, सूर्यदर्शन झालं, अर्घ्य देऊन झालं, गणेशाचं स्तवन झालं. डोळे मिटून ते ध्यानधारणा करू लागले. तेवढ्यातच तिथे नारद मुनी आले. नारायण नारायण असा कितीतरी वेळा त्यांनी जयघोष केला. तरी भारद्वाज मुनी अगदी ध्यानस्थच. मग नारदांनी जोरदार वीणा झंकार केला. मग भारद्वाज मुनी भानावर आले. नारद म्हणाले, मुनिराज, अहो, तुमच्या भक्तीमुळे गणेशदेव तुम्हाला प्रसन्न झालेत. नीट पहा. अहो, हे पहा, तुमच्याजवळ इथं भूमीवर एक तेजस्वी बालक दिसतंय. नुकतंच जन्मलेलं हे मूल हा देवाचा प्रसाद. आणि त्या मुलाला पाहिल्यानंतर भारद्वाज ऋषींना खूप आनंद झाला. ते म्हणाले की अरे, खरंच हे नवजात बालक हे तर मला भूमीने दिलं आणि याचा रंग कसा लाल आहे, अंगारासारखा. अरे वा, याचा रंग लाल आहे म्हणून मी याला अंगारक म्हणणार. आणि भौम म्हणजे भूमीचा पुत्र, म्हणजे हा माझाच मुलगा, म्हणून मी याचा आता स्वीकार करतो. नंतर त्या बाळाला भारद्वाज मुनींनी मांडीवर घेतलं. नारदाला आनंद झाला. नारायण नारायण म्हणत ते तिथून निघून गेले.
अंगारक बाळ हळूहळू मोठा झाला. त्या भौमपुत्राला भारद्वाज मुनीने वेदविद्या शिकवली. त्यालासुद्धा गणेश भक्ती शिकवली. गणेशाची अनेक व्रतं त्याला समजावून सांगितली. पार्थिव पूजा, दुर्गा गणेश व्रत, तिळ चतुर्थी व्रत, विनायकी चतुर्थी, संकष्टी चतुर्थी, वटगणेश व्रत, महासिद्धी गणेश व्रत आणि सर्व 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 गणेशाच्या संबंधित सर्व माहिती. दुर्वांकुरे का वाहतात, त्यांची वक्रतुंड अशी किंवा महाकाय अशी मूर्ती का, विशेष महत्त्व का, ह्या सर्व गोष्टींची त्यांनी भौमाला माहिती दिली. आणि भौमसुद्धा त्याला गणेश भक्तीचा अगदी छंदच लागला होता. ओम गणपते नमः या गणपतीच्या बीज मंत्राचा त्यानं लाख जप केला. नर्मदा तीरावर जाऊन त्याने गणेशाची खूप आराधना केली. निष्ठापूर्वक तन्मय त्याने गणेश पूजा, व्रत, तपश्चर्या केली. तो अहोरात्र गणेश ध्यानात निमग्न राहायचा. मंगळवार होता. माघ कृष्ण चतुर्थी संकष्टी चतुर्थीची रात्र होती. चंद्रोदयाची वेळ होती. त्या दिवशी मंगळवार होता. अंगारक भौम गणेश पूजेत निमग्न होता. त्यावेळी काय चमत्कार झाला. प्रत्यक्ष श्री गणेशदेव प्रसन्न होऊन त्याच्यापुढे उभे राहिले. प्रकट झालेल्या त्या मूर्तिमंत गणपतीला पाहून अंगारकाला खूपच आनंद झाला. तो म्हणाला, आहा हा देवा, आज मी धन्य झालो, मला मुक्ती द्या. गणेशदेव त्याला म्हणाले, मुला, तुझ्या या भक्तीनं, व्रतनियमांच्या साधनेनं मी प्रसन्न झालो आहे. तू भूमिपुत्र भौम म्हणजे मंगळ आहेस. तू वर माग. मग तो भूमिपुत्र मंगळ गणपती देवाला म्हणाला, देवा, मला धनसंपत्ती नको, महान कीर्तीही नको, मला फक्त मुक्ती द्या. तुमच्या रूपात मला विलीन करा. गणेशदेव म्हणाले, ठीक आहे, तथास्तु. आज मंगळवार, संकष्ट चतुर्थी, आज तू माझ्याशी एकरूप झालास, म्हणून यापुढं मंगळवारी येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला तुझं अंगारक चतुर्थी हे नाव देण्यात येईल. मंगळवारी भूमिपुत्र मंगळ हा गणेश मूर्तीत विलीन झाला, म्हणून गणपती आजपासून आता मंगलमूर्ती झाला. भक्तांच्या नावानं देव धन्य झाला. मंगळवारी येणारी या संकष्टी चतुर्थीचं म्हणजे अंगारकीचं व्रत करणाऱ्या स्त्रीपुरुष भक्तांना 21 चतुर्थीचं व्रत केल्याचं पुण्य मिळेल. हे व्रत करणाऱ्या भक्तांचं मनोरथ मी अवश्य पूर्ण करीन. त्यानंतर अंगारक भौम गणेश मंगलमूर्ती गणेशाच्या चरणी विलीन झाला. श्री गणेशदेवही तेथे गुप्त झाले. नर्मदेच्या गोट्यांना हे गणेश रूप मिळाले. ती वार्ता लोकांना कळली. हजारो भक्त त्या ठिकाणी गेले. त्यांनी गणेश दर्शन घेतलं. भारद्वाज मुनीही त्या स्थळी गेले. आपल्या पुत्राची ती गणेश भक्ती पाहून ते धन्य झाले. ज्या कोणास संकष्ट चतुर्थीचं व्रत करायचं असेल त्यांनी ह्या प्रत्येक अंगारकी चतुर्थीपासून करावे आणि आपले नियम जे आहेत ते पाळावेत. ही होती अंगारक चतुर्थीची माहिती. अंगारकी इतर चतुर्थीला फक्त चतुर्थी करून नैवेद्य दाखवावं व त्याच दिवशी उपवास सोडावा. परंतु अंगारकी असेल तर त्या दिवशी पूजा करावी, अंगारक योगाची पोथी वाचावी, कहाणी वाचावी आणि त्यानंतर पंचमीच्या दिवशी दुसऱ्या दिवशी सकाळी उपवास सोडावा. चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.